बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते। विरोधी पक्षाच्या 19 आमदारांना निलंबन करण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय। निलंबन मागे घेतलं जावं या मागणीसाठी चक्क शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। जर निलंबित करायचंच असेल तर त्यांच्या निलंबनाचा कालावधी हा कमी करा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। तसंच बजेट अधिवेशनात विरोधकांनी घोषणाबाजी केल्याचे प्रकार याआधीही घडले, त्यामुळे ही कारवाई योग्य नसल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रहाची भूमिका घेणं आणि त्यासाठी अर्थसंकल्प मांडला जात असताना घोषणाबाजी करणं हे प्रकार यापूर्वी देखील विधानसभेमध्ये झालेले आहेत। परंतु विधानसभेच्या इतिहासामध्ये एकाच वेळी 19 आमदारांचं निलंबन करणं ही लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक असा हा पायंडा या ठिकाणी पाडला गेलेला आहे। आणि शिवसेनेचं असं मत आहे की त्यांच्या या निलंबनाचा संसदीय कार्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फेरविचार करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, जेणेकरून शिक्षा आपण देऊ शकतो। शिक्षेचं प्रमाण कमी असावं, संख्या कमी असावी, कालावधी कमी असावा, कारण शेवटी विधानसभेमध्ये येणारे सदस्य हे जनतेमधून निवडून आलेले असतात। आणि म्हणून शिवसेना विधिमंडळ पक्षाची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची निलंबित केलेल्या सदस्यांच्या प्रति सहानुभूतीची भावना आहे। या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेतलं जावं या मागणीसाठी चक्क शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। नेमकं काय घडलं या भेटीत आणि या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्की या शिवसेनेच्या भूमिकेविषयी आता काय म्हणायचं, कारण शिवसेनेच्या मंत्र्यांची काल रात्री मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचं समजतंय। हा निर्णय जो आहे असा घेतोय तर शिवसेनेच्या मंत्र्यांना कदाचित काल मुख्यमंत्र्यांनी रात्रीच या बाबतीतला निर्णय दिलेला आहे। हरिभाऊ बागडे सुद्धा रात्री मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी गेले होते, त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। महत्त्वाचा मुद्दा असा की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार बजेट चालू असताना भांडत होते, त्यामुळे त्यांचं निलंबन मागे घ्यावं अशी थेट आणि स्पष्ट भूमिका जी आहे ती शिवसेनेने घेतलेली आहे। आमदारांचं निलंबन मागे घ्यावं अशी शिवसेनेची आता भूमिका आहे।